हॅलो फ्रेंड्स, नमस्कार. मी अमृता आणि आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे. तर गाईज, इथे मी आणि गुगी उरकून खाली चाललो होतो कारण गुगीला फिरायचं होतं. तर मी इथे गुगीचे क्यूट असे बीट्स लावून छोटी छोटी हेअरस्टाईल केलेली होती आणि मी तिच्या केसाची पहिली हेअरस्टाईल केलेली होती. नंतर मग मी पण उरकलं पटकीनं आणि खाली गेलो. आज गुगीला मी वॉकिंग रोडला खेळायला घेऊन जाणार होते आणि मी सायकल घेणार नव्हते. तिनं जास्त फरमाईश केली म्हणून मी घेऊन गेले. मग नंतर आम्ही घरी आलो आणि गुगीला खाली ग्राउंड एरियामध्ये खेळत होतो तिच्या मैत्रिणीबरोबर. बघा त्या दोघी किती मस्ती करत आहेत आणि आमच्या गुगीचं आणि या आरतीचं अजिबात पटत नाही. तिला जास्त लय पॅम्पर करते आणि खोडी करते, म्हणजे तिला एका ठिकाणी बसूच देत नाही. किती वेड्यासारखं करत आहे, तुम्हीच पहा. तिला एकदम पॅम्पर केल्यासारखं करते म्हणून गुगीला अजिबात ते आवडत नाही. सारखं तिला डुसडुस करते आमची गुगी. नंतर आमच्या गुगी तिथं काही चालू चला पाणीपुरी खाली, पाणीपुरी खाली. इस्त्रीचे कपडे पण आणायचे दिवशी नाही राहू दे, नंतर देते. इथं काय सोसायटीची मीटिंग होती ना खाली, त्याच्यामुळे सागर सोसायटीची मीटिंग अटेंड करायला गेले होते आणि नंतर आम्ही मग त्यांची वाट बघत होतो ते कधी बाहेर येतील. मग ते बाहेर आले आणि मी त्यांना म्हटलं की चला आज आपण पाणीपुरी खायला जाऊ. मग नंतर आम्ही तिघीजणी मिळून पाणीपुरी खायला गेलो आणि मग मी सागरला बोललो तुम्ही आमचं पाठीमागून शूट करा, तुम्हाला जसं जमल तसं. मग नंतर आम्ही तिथे पोचलो. तर इथे आमच्या गोगीला पहिली मी सुकापुरी देते, मग नंतर मी पाणीपुरी खायची होती मला. मग मी सागरला बोलले तुम्ही पण खाणार का? तर ते बोलले नाही मी नाही खाणार, तूच खा. मग नंतर तो पाणीपुरीवाला म्हणत होता तुमचा व्हिडिओ चालू आहे का? मी म्हणलं हो माझा व्हिडिओ चालू आहे. मग नंतर मस्त अशी मी पाणीपुरी खाल्ली. नंतर सागरची प्रेस केलेले कपडे घ्यायचे होते, तर सागर तिथं बोलतात तू व्हिडिओस का कशाचं पण शूट करते. नंतर मग आम्ही घरी येताना मला भाज्या घ्यायच्या होत्या, थोड्या त्या भाज्या घेतल्या आणि काहीच मला आज ना बाजरीची भाकर आणि डाळ कांदा खायचा होता म्हणून पीठ आणण्यासाठी मी चिक्कीकडे गेले. पण तिथं पीठच अवेलेबल नव्हतं बाजरीचं आणि खूप क्रेविंग होत होती की डाळ कांदा आणि बाजरीची भाकर खूप छान लागते म्हणून खायचं होतं. मग नंतर काय आम्ही घरी आलो, मला भेटलंच नाही. मी येताना कांदे आणि भेंडी आणली होती कारण आज मला भेंडी खायची होती. डाळ कांदा करणार होते पण काय मला पीठच भेटलं नाही म्हणून मी प्लॅन चेंज केला. तर काही जी घासलेली भांडी होती ते काही खरकटी नव्हते आणि गोगीचे प्लेट राहिलेली होती म्हणून मी तुम्हाला दाखवलं. नंतर मग मी दुपारी वरण भात केला होता पण मी खाल्लाच नाही, सागरने आणि गोगीनंच खाल्ला होता म्हणून थोडा वरण भात आणि त्याच्याबरोबर जावसं चटणी. खूप भारी कॉम्बिनेशन होतं, म्हणजे मी खाते, बाकी कोणी खात नाही, मीच खाते. मग नंतर वरण भात खाऊन झाला आणि गोगीने पण माझ्याबरोबर खाल्ला संध्याकाळी 7 वाजता. मग नंतर मी भेंडी आणलेली मस्तपैकी अशी खळखळ धुवून घेतली चांगली, त्याला विमबार लिक्विड टाकून, कारण की खूप घाण असते आणि रस्त्याच्या कडेला भाज्या असतात त्याच्यामुळे येणं जाणारे सगळे वाहनांची धूळ वगैरे लागते. मग अशी भेंडी चांगली स्वच्छ धुवून आणि एका कपड्यामध्ये त्याला पुसून घेतली आणि मग नंतर मी त्याला अशी उभी कट केली. एका भेंडीचे 2च तुकडे केले आणि कारण मी आज फक्त फ्रायवाली भेंडी करणार होती, शेलो फ्रायवाली, म्हणजे कसे फक्त लसूण मीठ आणि थोडं लाल तिखट आणि थोडंच एकदम कमी क्वांटिटीमध्ये शेंगदाणे, म्हणजे शेंगदाण्याचा कूट वगैरे टाकून आणि त्याला फुल गॅसवर फ्राय करायची. अजिबात स्लो गॅसवर नाही करायची कारण स्लो गॅस केलं ना म्हणजे असं त्याला चिपचिप होतं आणि फुल गॅसवरती केलं ना ती एकदम कडक बनते आणि एवढी भारी लागते ना गाईस बिना कोटाची भाजी. मी तर सारखे गवारीची भेंडी अशी करत असते, एवढी भारी लागते ना. मग नंतर मी भेंडी चिरून घेतली. मग तुम्हाला तर सांगितलीच आहे भेंडीची प्रोसेस कशी करायची. एवढी भारी भेंडी लागते ना, तुम्ही पण ट्राय करा आणि मला कमेंटमध्ये सांगा आणि माझी ही रेसिपी बघा. नंतर सागर बोलले की मला ॲसिडिटी झाली. मग मी त्यांना म्हणलं चहा करू का? तर ते बोलले नको मला चहा. तर मी म्हणलं मग काय करू? तर मला बोलले कोल्ड कॉफी कर. म्हणजे त्यांनी कधीच असं म्हणत नाही तर पण त्यांनी आज त्या दिवशी रविवार होता आणि ते मला म्हणले की आज मला कोल्ड कॉफी कर. मग असे मस्तपैकी क्रीमीवाली कोल्ड कॉफी करत होते आणि गाईज इथे मला ना तो बर्फ निघतच नव्हता कारण की तो खूप हार्ड होता. कितीही काही जरी केलं तरी निघत नव्हता. खूप दाबून 3च पीस काढायचे ते पण खूप त्याला मेहनत लागत होती. नंतर फायनली मला ते निघलं आणि आज सागर बोलले की आज मला कोल्ड कॉफी प्यायची कारण मला खूप ॲसिडिटी झालेली आहे म्हणून मस्तपैकी अशी आमच्या तिघांसाठी मी कोल्ड कॉफी केली. एवढी भारी क्रीमी कोल्ड कॉफी होते ना, आमच्या पूर्ण घरालाच कोल्ड कॉफी लय आवडते. आमच्या गोगीला तर खूप आवडते, मला तर ऑल टाइम फेवरेट असते माझी आणि सागरला पण फेवरेट झाली कारण बनवतीच तशी कोल्ड कॉफी. नंतर आमच्या गोगीला थोडा सुद्धा इंतजार होत नव्हता, बघा तिनं कशी करते. इथे मी कोल्ड कॉफी सर्व केलेली आहे आणि घेऊनच जात होते तेवढ्यात गोगीचा कालवा तुम्हीच बघा. आता काय करायचंय गुगू?
हा प्यायचं आहे. अजून एकदा म्हण काय करायचंय. हा चला 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 प्यायचं. हा बस थँक्यू म्हणती गुगी सागरराव. तर गायज इथे आमची गुगीनं बघितलं का तिनं कोल्ड कॉफीचा ग्लास कसा उचलला. तिला काय माहिती तिचाच ग्लास आहे तिनं उचलला. आणि इथे आम्ही फॅमिली टाइम स्पेंड करत होतो आणि रविवारचा संडेचा दिवस असा घालवला मस्तपैकी कोल्ड कॉफी पिऊन. तर बघा आमची छोटीशी पिटुकली गुगी कशी कोल्ड कॉफी पित आहे. नंतर मग आमची कोल्ड कॉफी पिऊन झाली मस्तपैकी अशी थंड थंड एकदम मनाला शांती मिळाली. एकदम असं गार काहीतरी पिलं ना. आणि मग मी नंतर तुम्हाला सांगितलेच आहे भेंडी कशी करायची. नंतर मग मी अशी मस्त अशा भाकरी करून घेतल्या बाजरीच्या 2च केल्या कारण की आम्ही जास्त लाईट वेटच खातो संध्याकाळच्या टायमिंगला असं जास्त हेवी खात नाही. मग सागरला एक मला एक अशी एक भाकरी टाकली आणि मस्तपैकी असा संध्याकाळचा डिनर एन्जॉय केला. भेंडी आणि सॉरी बरं का तुम्हाला मी बाजरीची भाकर म्हटली पण आय थिंक मी ज्वारीची भाकर केलेली होती. तर इथं मी सागरची ताट रेडी केलं आणि तुम्ही बघा आता मी सागरला नेऊन देत होते तेवढ्यात आमची घोगी आली आणि ती जा पप्पाकडे घेऊन जा हळूच घेऊन जा खाई बस खा पप्पा संग. ताट घेतलं आणि त्याच्या पप्पाला देऊन गेली आणि पप्पाला बोलत होती की खाय 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 मीन्स खा पप्पा. मग ती पण त्यांच्या बरोबर जेवायला बसली आणि मग माझं प्लेट मी रेडी करून जात असताना बघा इथं मॅडमच्या अंगात भूत शिरतं कधी कधी मध्ये असं अचानकच. मग नंतर मी जेवायला बसली आणि तिथं पण आमच्या मॅडम आल्या. मॅडमचा मूड करण्याची मस्ती होती. मग काय आमच्या दोघीची मस्ती सुरू झाली जेवण करत करत. मग आमचं जेवण झालं आणि गाईज इथे दुसरा ब्लॉग सुरू होतो बरं का सोमवारपासून. तर सागरला सकाळी मस्तपैकी अशी बटाट्याची आणि बीन्सची भाजी केली होती त्याचबरोबर चपात्या आणि एक अर्ध्या चपातीला मी असं जाम लावून देते बरं का थोडंसं जेवण केल्यानंतर गोड असं खाण्यासाठी. आणि मग नंतर त्याचबरोबर त्या दिवशी मी लाडू केले होते ना ते त्यांना एक दिला दुपारी खाण्यासाठी. मग त्यांचा डबा पॅक केला आणि मग असं त्यांचा डबा टेबलवर ठेवला आणि म्हटलं आता तुम्ही घेऊन जावा जाताना. मग मस्त असं मी झोपून दिलं गाईज कारण त्या दिवशी स्टोरी तुम्हाला सांगते मी रात्रभर झोपली नाही. झोप नाही लागली म्हणून मी तशीच जागी राहिली 6 वाजेपर्यंत आणि त्यांना डबा करून दिला 7 वाजता आणि मग मी जाऊन झोपले. आणि मग त्यांना बोलले तुम्ही चहा आणि चपाती खाऊन जावा आणि चहा पण त्यांनाच करायला सांगितला कारण की मी डबा तर रेडी करून ठेवलेला होता. आणि मग मी जाऊन झोपले. मग ते गेले 8:30 वाजता. तर इथे दुसऱ्या दिवशीचा ब्लॉग सुरू होता तुम्हाला सांगितलंच होतं. मग खूप दिवस झालं आमच्या हॉलमध्ये ना जाळ्या झालत्या थोड्या जाळ्या पण काढल्या आणि त्या दिवशीचं संध्याकाळी आणि सकाळचा डबा केलेला किचनवरची खूप भांडी होती ती मी मग घासली दुपारी. तुम्ही बघा मी सगळं किचन आवरत आहे गाईज. खूपच मेसी होता राडा होता आणि भांडी तर एवढी पडलेली होती ना खूप म्हणजे खूपच भांडी होती कारण ती 2 दिवसाची होती रविवारची संध्याकाळची आणि सोमवारची सकाळची आणि खूप कंटाळा येतो जास्त भांडी असल्यावर. मग पटकेनं किचन आवरून घेतलं आणि भांडी गोळा करून किचन साफ करून घेतलं आणि पहिली घासलेली भांडी ते लावून घेतली आणि मग भांडी घासून घेतली. गाय खूप सारी अशी पटकेनं भांडी घासून घेतली आणि मग किचन पण तुम्हाला सांगितलं होतं अगोदर पुसून घेतलं. आणि गाईज शनिवारी आणि रविवारी मी 2 दिवस ना माझं पूर्ण घर मी पुसूनच घेतलं नाही. तुम्हाला सांगते तर सागर घरी असल्यानं मला पुसून घ्यायला टाईमच मिळत नाही आणि ह्या वेळेस ना तसंच झालं. प्रत्येक वेळेस घेते टाईम काढून पण ह्या शनिवारावर मला टाईमच नाही मिळाला. घरी असताना काय ना काय काम निघतच असते ना आणि आमची गुगी खाते वगैरे सगळं तेलकट डाग वगैरे जास्त वेळेस तिथली पुसून घेत असते पण मला पूर्ण रूम वगैरे क्लीन करायला टाईमच नाही भेटला. म्हणून आज म्हटलं आज पूर्ण मी रोज मॉप लावते ना तर आज म्हटलं हाताने पुसून घ्यायचं कारण की कधी कधी चिकट डाग वगैरे आणि चिटकलेलं असते ना फरशीला वगैरे. तर म्हटलं आज आपण हाताने मॉप लावू आणि सगळी रूम हाताने पुसून घेऊ कारण की मॉप तर रोज लावतेच. तर मग अशा प्रकारे मी सगळी फरशी हाताने पुसून घेतली गाईज. आणि मी आठवड्यातून एकदा अशी हाताने पुसून घेते कारण असं हाताने पुसून घेतलं ना एकदम क्लीन आणि क्लिअर निघते बरं का एकदम भारी स्मूथ निघते. आणि कधी कधी मॉप न निघते रोज मॉप लावते पण म्हटलं आज हाताने पुसून घ्यावं कारण की 2 दिवस तर पुसून घेतलंच नव्हतं. मग सगळं मग हॉल बेडरूम किचन पुसून घेतलं
आणि मग अशा प्रकारे माझं संध्याकाळचं काम झालं. आणि असंच पुसून घेत असताना तर माझं आले का नेटवर्क नाही ना. पार्सल आलं गाईज. मी रविवारी संध्याकाळी मागवलं आणि सोमवारी सकाळी आलं गाईज. लगेच आलं दुसऱ्या दिवशी. आणि मग मी ते पार्सल घेतलंय. तर ते पार्सल होतं माझं मायक्रोवेव्हचा कवर मागवलेला होता. मग नंतर मी शूट केलं माझं जेवढं काम झालं होतं तेवढं. नंतर चला म्हटलं आपलं पार्सल तर खोलूया. तर गाईज आमची गोगी झोपलेली होती त्या दिवशी 4 वाजता, म्हणून मला काम करायला मिळालं. नाही तर गोगी झोपली नसते ना तर काही ना काही उद्योग मी मोहर सोयीच्या करत असते ना तर मला ते पसारा काढत असते. तर लक्कीली आमची गोगाताई झोपलेली होती 4:30 वाजता आणि उठली 8:30 वाजता. तर गाईज इथे मी पार्सल ओपन करत होते. मला पार्सल ओपन म्हणजे पार्सल ओपनच होत नव्हतं कारण ती चिकटपट्टी दिसतच नव्हती. मग नंतर थोडं ट्राय केलं, मग नंतर कात्रीनंच फाडून काढलं त्याला. आणि गाईज हे बघा मी हे कवर मागवलेलं आहे. फुल वॉटरप्रूफ आहे हे. खूपच मोठा झाला, मला अजिबातच आवडलं नाही. छान दिसत होता पण मोठा झाल्यामुळे मला त्याची क्वालिटी पण छान आहे, वॉटरप्रूफ होता. पण ते मोठं झाल्यामुळे मला आवडलंच नाही. आता म्हटलं कुठं रिटर्न करावं म्हणून तर ठेवला, त्याला दुमडूनच घडी घालून ठेवला. चल मम्माला एक पदी, चल उठ पदी मम्माला पदी. नो का गो द्यायचं नाही तुला. गाईज हे बघा मी हिला प मागते तर माझ्या तोंडाला हात लावून मला म्हणते नो, म्हणजे मी तुला प नाही देणार असं बोलते. आणि झोपीत ना आताच उठली वर का ती ना. आणि काय माहिती येड्यासारखं हसायच लागली. माझ्याकडे बघते खाली मान घालते हसती, माझ्याकडे बघते खाली मान घालते हसती. काय माहिती तिला तसं झालं म्हणून म्हटलं आता शूट तरी करावं. तिनं तसं का करते. झालं बघा हिचं सुरू झालं रडायला. आता झोपीत न उठली की किती आपायची तिला. किती नकर करते. आणि आता 8:30 वाजून गेलेले आहेत. कधी ती झोपली होती 4 वाजता काही झोपली होती. आज 8:30 वाजून गेलेले आहेत. आता ती संध्याकाळी झोपतच नाही बघा. आता तिचं सुरू झाला भोंगा सगळा. Why are you crying? हा मार मला. चल आता पप्पा येतोय. तर तुम्ही व्हिडिओमध्ये बघितलंच असेल माझी गोगीची मस्ती. तर इथं माझ्या गोगीची मस्ती संपली. आणि गाईज कसा वाटला तुम्हाला माझा व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा. आणि मला सपोर्ट करा, लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि आणखी एका व्हिडिओमध्ये भेटू. तर बाय गाईज.